आणि राज्य सरकार तातडीने बरखास्त करावं, राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। त्यानंतर राज्यात तातडीने निवडणुका घ्या अशीही मागणी त्यांनी केली आहे। राज्यपालांवर विश्वास उरला नसल्यामुळे त्यांच्याकडे जाणार नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय की काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आम्ही राज्यपालांकडे जात नाही, कारण राज्यपालांकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही। मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत। या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेले आहात। हे सरकार घटनाबाह्य आहे। ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीये। म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय। आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती, अत्यंत संतापजनक होती। और जो भी गृहमंत्री अपने राज्य में जनता का संरक्षण नहीं कर सकता, कुत्ता तो वफादार होता है। ये तो लोमड़ी की जैसे है, ये गृहमंत्री तो लोमड़ी की जैसे है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।